आज मी आलू कोफ्त्याची मलाईदार अशी भाजी बनवणार आहे. घरात प्रत्येकांच्या आवडीची ही भाजी आहे. तर त्यासाठी 2 बटाटे उकडून मॅश करून इथे घेतलेले आहे. बाइंडिंगसाठी मी बेसन वापरते आहे. थोडंसं कोथिंबीर, चिमूटभर हळद, धनेपूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळं इथे छान एकजीव करून घेते. छान इथे मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, पाण्याचा वापर न करता. इथे थोडंसं लागेल तर बेसन मी इथे घालते. बेसन आपल्याला लागेल तेवढंच वापरायचं आहे. आणि छान इथे एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे छान आपला डो तयार झालेला आहे. तर थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि इथे कोफ्ते तयार करून घेते. कोफ्ते मी इथे लांब आकाराचे तयार करून घेत आहे. तुम्ही गोल आकाराचे सुद्धा बनवू शकता. तर इथे याप्रमाणे सगळे कोफ्ते मी इथे छान असे तयार करून घेत आहे. तेल इथे गरम झालेलं आहे. तर सगळे कोफ्ते मी इथे फ्राय करून घेते. कोफ्ते आपल्याला खूप हाय फ्लेमवर फ्राय नाही करायचे आहे. अगदी मीडियम फ्लेमवर हे छान तळले जातील. तर छान आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि कोफ्ते ते तयार झाले तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं तेल मी इथे घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरे मी घालते. जिरे छान तडतडले, त्यामध्ये 2 मोठे कांद्याचे काप मी करून घेतलेले आहे. थोडेसे शेंगदाणे, थोडेसे काजू आणि 2 मोठे टोमॅटो मी इथे घेतलेले आहे. आणि हे सगळे इथे छान परतवून घेते. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा मी याच्यामध्ये घालते आणि छान परतवून घेते. याचा आपल्याला छान पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मिक्सरचे भांड्यात इथे काढून घेते. छान बारीकसा असा पेस्ट इथे आपल्याला पिसून घ्यायचा आहे. जाडसर नाही पाहिजे आपल्याला. तर इथे पूर्ण मी मिक्सरच्या भांड्यात काढून तयार करून घेते. इथे मी तेल घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी. त्यामध्ये थोडे खडे मसाले घालते. छान परतवून घेते आणि त्यामध्ये तयार केलेला हा पेस्ट मी घालते. छान इथे फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि इथे मीठ घालते आहे. आणि छान हे फिरवून घेते. आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. आणि कमी फ्लेमवर हा आपल्याला इथे शिजवायचा आहे. तर इथे फिरवत राहायचं आहे. थोडीशी मलाई मी इथे घालते आहे. छान भाजीला मस्तसा असा टेस्ट आणि फ्लेवर येतो. आणि मलाई घातल्यानंतर आपल्याला थोडंसं फिरवत राहायचं आहे. तर इथे छान फिरवून घेते. थोडंसं पाणी मी इथे घालते आहे, कारण भाजीला ग्रेव्ही करायची आहे. त्यासाठी इथे पाणी घालून छान फिरवून घेते. थोडंसं फूड कलर मी इथे घालते. भाजीला छान रंग येईल यासाठी मी इथे फूड कलर वापरते आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही स्किप देखील करू शकता जर तुम्हाला नसेल आवडत तर. आणि भाजीला छान इथे उकळी येऊ द्यायची आहे. गॅसचा फ्लेम मी इथे वाढवून भाजीला छान उकळी येऊ देते. तर कोफ्ती इथे घालते. तर सगळे कोफ्ते इथे उकळी आल्यानंतर घालायचे आहे, नाहीतर कोफ्ते हे फुटण्याची शक्यता असते. तर इथे छान कोफ्ते आपल्याला साधारणतः 2 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. थोडीशी कसुरी मेथी मी इथे घालते. त्याने भाजीला मस्त जसा फ्लेवर येतो. किचन किंग मसाला मी इथे वापरते आहे. आणि इथे कोथिंबीर मी घालते. इथे आपले आलू कोफ्ते तयार झाले आहे.
तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे कोफ्ते कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.